देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.71 वाढ झालेली आहे। गेल्या 12 दिवसातली पेट्रोल डिझेलच्या दरातली ही चौथी वाढ आहे। मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता मुंबईत पेट्रोलचा नवा दर ₹111.21 तर डिझेलचा नवा दर ₹97.83 असेल। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू। वाढलेल्या दरानुसार आता नागपुरात पेट्रोल ₹111.70 प्रति लिटर तर डिझेलचे दर असेल ₹98.76। नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू। पेट्रोल ₹112.47 तर डिझेलचे दर आहे ₹99.11। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 11व्या दिवशी इंधन तुटवडा कायम। त्यात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, मात्र इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीमुळे ग्राहक खरेदी करतायत अधिकचं पेट्रोल आणि डिझेल। ग्राहक आणि शेतकऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा साठा करू नये, प्रशासनाचं आवाहन। पेट्रोलचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठली टंचाई नाही। डिझेलची थोडी बहुत मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिझेलची टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु रोज या ठिकाणी आवक सरकारी तेल कंपन्यांकडून आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची टंचाई नाही आहे। परंतु लोकांची मागणी जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी थोडी बहुत टंचाई जाणवल्याचे दिसत आहे। बुलढाण्यात 185 पेट्रोल पंपांपैकी 108 पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध। 13 पेट्रोल पंप बंद। पॅनिक बुकिंगमुळे काही प्रमाणात टंचाई होत असल्याचा पंप चालकाचा दावा। जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात सर्वाधिक इंधन टंचाई। हिंगोली जिल्ह्यातल्या डिझेल टंचाई कायम। हिंगोलीच्या बोल्डा येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। शेतीच्या कामानिमित्त लागणारे डिझेल खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या रांगा। इंधनासाठी लागलेल्या रांगांचे ड्रोन दृश्य समोर। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा दरवाढ आणि त्यामुळे ग्राहकांनी व्यक्त केली नाराजी। तर जळगाव शहरात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा। पेट्रोल पंपांवर गर्दी नाही। विदर्भातील उष्णतेचा कहर अजूनही कायम। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं अतितीव्र उष्णतेचा इशारा दिलाय, तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उद्यापर्यंत तीव्र उष्णतेचा धोका कायम। विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात होणार। नवतप म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण 9 दिवस। नवतप 25 मे पासून 2 जुलैपर्यंत असेल। या 9 दिवसात उष्णतेची लाट, प्रखर सूर्यकिरणं आणि तापमानातही मोठी वाढ होते। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे विदर्भ पोळतोय। त्यातच चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। ब्रह्मपुरीत काल 47.2°C तापमानाची नोंद। नागपूर शहरासह जिल्ह्यात 5 बेवारस मृतदेह आढळले। उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मानकापूर स्टेडियम, भांडेवाडी, सावनेर आणि केळवद या परिसरात हे मृतदेह आढळले आहेत। गडचिरोली जिल्ह्यात आजवरची रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद। सलग 5 दिवस उन्हाचा पारा 45° पार। गडचिरोलीत तब्बल 46.4°C तापमानाची नोंद। भंडाऱ्याच्या मोहाडीत पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ। या भीषण संकटात मोहाडीवासियांसाठी भूषण गबणे हा जलदूत बनून धावून आलाय। भूषण गबणे स्वखर्चानं दररोज 10 ते 15 पाण्याचे टँकर मोफत देत आहेत। टँकर येण्यास उशीर झाल्यामुळे ग्रामस्थ रात्र जागून काढतायत। वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट आणि त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडलेत। उन्हापासून बचावासाठी लोक गारवा शोधतायत। लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे। नदीवर पोहण्यासाठी आणि स्विमिंग पूलवर नागरिक करतायत गर्दी। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या सौना शिवारात माकड पाण्याच्या शोधात पडलं कोरड्या विहिरीत। 30 फूट खोल कोरड्या विहिरीत पडल्यानं माकड जखमी। वन विभाग व प्राणी मित्रांच्या मदतीनं माकडाला बाहेर काढलंय। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या राहुड येथे शेतकऱ्याची आत्महत्या। कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना जीवन संपवलं। गुलाब निकम यांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या देवळा बुद्रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांना कांद्याच्या विक्रीतून तोटा। 12 क्विंटल 87 किलो कांदा विक्रीतून केवळ
1468 रुपये हाती, तर हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च 1769 रुपये. कांदा विक्रीतून त्यांना 301 रुपये तोटा. कांद्याची एक बॅग घ्यायची म्हणले तरी 50 रुपये लागतात आणि इथून कांदा आम्हाला सोलापूरला न्यायला लागतो. आमचं जवळपास 250 ते 300 किलोमीटर प्रवास इथून तिथं नेऊन जर आम्हाला हे येण्याचे तिकटाळसुद्धा पैसे जर येत नसतील, हे शेतकऱ्यांनी करायचं काय? आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केला आहे? आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला, आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे कांदा देऊन आपल्याला पैसे व्यापाऱ्याला वापस द्यायचे, ह्यापेक्षा अनेक काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार उद्या नाशिकमध्ये काढणार मोर्चा. कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता चांदवड चौफुली इथं मोर्चा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन. लासलगावातील व्यापाऱ्यांनी दैनंदिन लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला मागे आणि त्यामुळे बाजार समितीतील कांदा आणि शेतमालाचे लिलाव सुरळीत सुरू होणार. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. व्यापारी असोसिएशनचं बाजार समितीला पत्र. कांद्याला भाव मिळत नसल्यानं नाशिकमधील शेतकरी मेटाकुटीला. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्या आणि विकलेल्या कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी. कांद्याच्या दरात घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. एकीकडे भाव कोसळले, दुसरीकडे इंधन दरवाढ, तर उन्हामुळे कांदा खराब होत असल्यामुळे चहूबाजूनं शेतकरी संकटात. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांचा आरोपीसोबत झालेल्या कथित दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या संशयितासोबत पार्टी केल्याचा दावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासनात खळबळ. पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इबोला चाचणी होणार. आतापर्यंत विमानतळावर केलेल्या तपासणीत इबोलाचा रुग्ण आढळला नसल्याची माहिती. दुबई आणि बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणार. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला साथीला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केले. मुंबईत थुंकलात घाण केली तर आता पुन्हा दंड होणार. रस्त्यावर थुंकल्यास 250 रुपये दंड, तर कचरा फेकल्यास भरावा लागणार 500 रुपये दंड. मुंबई महापालिकेच्या 350 सुपरवायझरची असणार नजर. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मोठेगावकरच्या अनेक प्रॉपर्टी आता तपास यंत्रणांच्या रडारवर. नाशिक गंगापूर रोडवर मोठेगावकरचा आलिशान क्लास. नीट परीक्षेचं सुधारित वेळापत्रकही क्लासच्या बाहेर लावलंय. सीबीआयकडून संपत्तीची सुरू आहे चौकशी. लातूर तालुक्यातल्या गोंदेगाव गावातील विद्यार्थिनीची नीट परीक्षेच्या तणावातून आत्महत्या. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर मानसिक तणावातून विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचा वडिलांचा दावा. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी गातेगाव पोलिसात दिला जबाब. नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक क्राईम ब्रँचची नोटीस. मतीन पटेल आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा मतीन पटेल यांच्यावर आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार. शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल झाल्याची सूत्रांची माहिती. भाजप 12 जागा लढणार, तर शिवसेनेला 4 जागा, तर राष्ट्रवादीला 1च जागा मिळणार असल्याची माहिती. ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणीची जागा शिवसेना लढण्याची शक्यता, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी. आजपासून नामनिर्देशन पत्र सादर करता येणार. निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी. आगामी विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पालघर जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्या. आदिवासी बहुल पालघरचे प्रश्न विधानसभेत मांडणाऱ्या नेत्याला संधी देण्याची मागणी. पालघर जिल्हा खरंच भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदवर आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे पालघर जिल्ह्यातून आपल्या सामान्य कार्यकर्ता किंवा कोणालाही उमेदवारी द्यावी ही आपण पालघर शहराच्या वतीने मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.